मंडळी, मागे एक मी पुरणपोळीचा शॉर्ट टाकला होता पहा, आणि त्याला इतका चांगला तुमचा प्रतिसाद छान मिळाला ना. तो व्हिडिओ शॉर्ट तो 18 मिलियन लोकांनी पाहिला. त्यामध्ये कमेंटसुद्धा भरपूर आल्या होत्या की लॉंग व्हिडिओ दाखवा, तुम्ही पोळ्या कशा प्रकारे करताय हे दाखवा, अशा पोळ्या मला जमत नाहीत. आणि निगेटिव्ह कमेंटसुद्धा भरपूर आल्या की याच्यामध्ये फक्त मैदाच आहे, तणतई पीठ, त्यामुळे मैदाच असेल, किंवा तेल इतकं खायचं काय, खाल्ल्यावर आपल्या तब्येतीचं काय होईल, अशा सुद्धा कमेंट भरपूर आल्या. तर तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर आता अगोदर मी चूल पेटवली आणि त्याच्यामध्ये पाणी गरम करत ठेवले आणि 1 चमचाभर तेल घातले. तेल घातल्यामुळे काय होतं, फक्त आपली डाळ छान शिजायसाठी तेल घालायचं आणि उतू जाऊ नये म्हणून. माझी आजी म्हणायची डाळीमध्ये तेल घातल्यानंतर उतू पण जात नाही, डाळ सगळी एकसारखी छान शिजते. गरज वाटत असेल तुम्हाला तर हळद चिमूटभर घालू शकता. मी इथे नाही घातलेली, कारण पुरण घातल्यानंतर आपल्या पोळ्या ह्या पिवळ्याच होतात, त्यामुळे हळद घालायची काही गरज नसते. तर आता इथे मी डाळ घेतली पहा. मी 1 किलो डाळ शिजवली आहे, त्यामुळे तुम्हाला मी अर्धा किलोचं प्रमाण सांगते, कारण 1 किलोच्या सहसा कोणी करत नाहीत. मोठं कुटुंब असेल तर 1 किलोच्या करतात, नाही तर अर्धा किलोच सगळ्यांना बास होते. त्यामुळे मी तुम्हाला अर्धा किलोचं प्रमाण सांगते. इथे अर्धा किलो डाळ घ्यायची आहे. म्हणजे अगोदर मी कापडाने पुसून घेतली होती ती. तुम्ही नाही पुसून घेतली तरी धुवून घ्या, धुतली तरीसुद्धा चालते, किंवा कापडाने पुसून घेतली तरीसुद्धा चालते. त्याच्यामध्ये जे पाटीची डाळ असते ना, ती म्हणजे कवच वगैरे असलेली डाळ, ती काढून बाजूला टाकायची. खडा वगैरे असेल तर काढून स्वच्छ धुवून ती पाण्यामध्ये घालायची, झाकून ठेवून आपण ती शिजत ठेवायची. जर तुम्हाला चुलीवरती किंवा पातेल्यात शिजवायची नसेल तर तुम्ही कुकरमध्ये सुद्धा शिजवू शकता. 3 ते 4 शिट्ट्या करून घ्यायच्या कुकरला. आणि डाळ शिजेपर्यंत आपण आता कणिक मळून घेऊया. तर इथे मी अगोदर गव्हाचं पीठ चाळून घेतलं आहे पहा. गव्हाचं पीठ हे चांगल्या क्वालिटीचं असावं, म्हणजे चांगल्यातले जे गहू मिळतात बाजारामध्ये ते आणून आपण चक्कीवर दळून घ्यावेत. आणि दळताना एकदम बारीक दळायचं आणि बारीक चाळणीने पीठ हे चाळून घ्यायचं. आणि आता मी अर्धा किलोसाठी 3 पावशर पीठ वापरले, म्हणजे 750 ग्रॅम. त्याच्यामध्ये 50 ते 60 ग्रॅम मैदा वापरला आणि बाकीचं सगळं गव्हाचं पीठ आहे. ज्यांना तेलपोळ्या अजिबातच जमत नाहीत त्यांनी 100 ग्रॅमपर्यंत मैदा वापरला तरीसुद्धा चालतो. ज्यांना आवडतं त्यांनी वापरा, ज्यांना नाही आवडत त्यांनी कमी वापरला तरीसुद्धा चालतो. हे अर्धा किलोसाठी आहे. आणि 1 किलो डाळ जर आपण घेतलेली असेल आणि त्याचं जर पीठ मळत असेल तर आपण 100 ते 150 ग्रॅम हे मैदा वापरला तर चालतो. आणि खरी कसरत करावी लागते ते आपण ही कणिक मळताना खूप म्हणजे हाताने कुस्करून ही कणिक मळावी लागते. थोडं थोडं पाणी घेत हाताने दाबत त्याला मऊ करत घ्यावी लागते. सुरुवातीला मी पाण्यामध्ये घालून ठेवते पहा 2 तास, कमीत कमी 2 तास तरी ही पाण्यामध्ये आपण कणिक भिजवत ठेवायलाच हवी, त्याशिवाय आपल्या पोळ्या छान येत नाहीत. आणि जास्तीत जास्त तुम्हाला जर वेळ असेल तर 4 ते 5 तास कणिक ही तुम्ही पाण्यामध्ये ठेवून नंतर पोळ्या करू शकता. डाळ तुम्ही शिजत टाकायच्या अगोदर जरी कणिक मळून ठेवली तरीसुद्धा चालते. जेवढा वेळ तुमची कणिक जास्त भिजेल आणि जेवढं तुम्ही चांगलं मळाल तेवढी तुमची कणिक ती आहे ना अशी तणते आणि छान त्याच्या पोळ्या आपल्याला लाटायला पण येतात तेलाच्या. आणि पाण्यामध्ये ठेवून तेवढंच झालं नाही तर आपण नंतरसुद्धा ती कणिक मळून घेणार आहोत. आणि आता पहा, इथे अर्धा किलोसाठी अर्धा किलो गूळ घालायचा आहे आणि 1 किलो डाळ असेल तर 1 किलो गूळ घालायचा. त्यामुळे काय होतं, पोळ्या छान गोड होतात आणि खायला पण छान वाटतात. त्याच्यामध्ये आता ही आपण गूळ आणि डाळ चांगली शिजवून घ्यायची, म्हणजे राट त्याला शिजू द्यायचं. अगोदर गूळ विरघळल्यानंतर पूर्णपणे पातळ होते ही डाळ, आणि पातळ झाल्यानंतर परत त्याला आपण घट्ट करायचं असतं. परत घट्ट येईपर्यंत त्याला आटू द्यायचं, शिजू द्यायचं. एक जण काय करतात, गूळ किसून घालतात आणि तो फक्त त्याच्यामध्ये विरघळायचा आहे, म्हणजे मिक्स फक्त करतात आणि खाली उतरून घेतात. तर तसं करायचं नाही, पूर्णपणे गूळ त्याच्यामध्ये शिजू द्यायचा. गूळ घालून शिजल्यानंतर इतपत आपल्याला हे घट्ट करायचं आहे पहा. हे मी असं या पद्धतीने घट्ट केलं, एवढं घट्ट करायचं. लगेच उतरल्या आपण तो पुरण वाटायला घ्यायचा, म्हणजे चाळणीने चाळून घ्यायचा. ह्या चाळणीने चाळला तरीसुद्धा चालतो, आणि किंवा तुमच्याकडे यंत्र असेल पुरण वाटायचं त्याने केलं तरी चालतं, किंवा आपला वरवंटा पाटा आहे पारंपरिक त्याने सुद्धा वाटलं तरी चालतं. पण एवढं ध्यानात ठेवायचं की आपली ही डाळ आहे ती पुरणामध्ये तशी पडली नसली पाहिजे. पूर्णपणे एकजीव हा आपला पुरण झाला पाहिजे. त्यामध्ये डाळीचे कण जरा बारीक पडले ना तर आपल्याला पोळी लाटताना काय होतं, जास्त आपल्याला पातळ पोळी लाटता येत नाही, मग ती जाडच लाटावी लागते. कारण त्याच्यामध्ये जर डाळीचे कण
तर ते तसेच आपली पोळी फाटायची शक्यता असते, त्यामुळे त्याच्यामध्ये डाळ पडू द्यायची नाही. अशा पद्धतीने बारीक पुरून वाटून झाल्यानंतर त्याच्या आपण हाताने तो कुस्करून एकजीव करून घ्यायचा. म्हणजे बारीक मोठा पडलेला असेल तर हाताने कुस्करल्यानंतर पूर्ण एकजीव होतो तो. त्यानंतर तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही त्याच्यामध्ये वेलची किंवा जायफळ, सुंठ पावडर घालू शकता. त्यानंतर परत एकजीव करून घेतल्यानंतर हा पुरण आता असंच ठेवायचा आपण आणि कणिक मळायला घ्यायची. कणिक मळायला घ्यायची म्हणजे आपण ज्यावेळी पोळ्या करणार आहोत ना, त्याच्या अगोदर एक 10 मिनटं कणिक मळायला घ्यायची. इथे पहा, मी पुरण वाटून झाल्यानंतर तसाच ठेवला आणि थोड्या वेळाने मग मी कणिक मळायला घेतली. हे पाण्यात घालून ठेवून मला 2 तास झाले होते या कणकीला. 2 ते 3 तास तुम्ही ठेवू शकता. याच्यापेक्षा जास्त ठेवलं तरीसुद्धा चालतं, पण जास्तीत जास्त कणिक ही पाण्यामध्ये भिजली ना तर पोळी आपली छान होते. आता कणिक मळताना मात्र आपल्याला खूप मेहनत घ्यावी लागणार आहे आणि ही पाण्यामधून कणिक काढलेली आहे पहा. आता याला पूर्णपणे हाताने कुस्करून थोडासा पाण्याचा हात लावत हे आपल्याला कणिक छान मऊ करून घ्यायची आहे. आमच्या अगोदरची पिढी म्हणजे माझ्या आईची किंवा माझ्या आजीची, ह्या काय करायच्या, ही कणिक आहे ना ही अशी मळूनच फक्त घेत नव्हत्या, तर ती एक प्रकारची मुंगली असायची. त्या मुंगलीने पाट्यावरती ही कणिक ठेवायची आणि पाट्यावरती त्या मुंगलीने चेचून घ्यायची. पूर्णपणे त्याला असं एकदम मुलमुलीत करायची, चेचूनच करायची आणि मग त्याच्या पोळ्या करत होत्या. पण आता ही पद्धत हळूहळू मोडत चालली आहे कणकीला चेचायची. म्हणून मी काय करते, फक्त परातीमध्ये असं मळून वरती जरा परातीमध्येच आपटून घेते. मग ती तरीसुद्धा छान होते ही. तर या पद्धतीने पहा, इतपत मऊ केलेली आहे मी. तुम्हाला पीठ दिसत असेल कसं झालं माझं ते. आता ही कणिकसुद्धा आपल्याला 10 मिनटं ठेवायची आहे आणि मगच आपण पोळ्या करायच्या. कारण काय होतं, ह्या कणकीला जो आपण पाण्याचा हात लावलेला असतो ना, तो जरासा थोडा वेळ असतो, त्यामुळे तो मुरेपर्यंत ती कणिक 10 मिनटं तशीच ठेवायची आणि मग पोळ्याला सुरुवात करायची. इथे मी तूप घेतले पहा पोळीला लावायसाठी. हे तूप आपण गरम करूनच लावायला घ्यायचं. तुम्ही तेलसुद्धा वापरू शकता, पण काय होतं, तेल वापरायचं लाटताना आणि वरून आणि परत तूप एक जण घेतात, म्हणून मी इथे लाटतानाच तूप वापरले. आता इथे मी पळपुटाला जे तूप लावले ते पहिल्या सुरुवातीलाच लावावं लागतं, प्रत्येक पोळीसाठी नाही लावावं लागत. आणि इथे तव्यालासुद्धा पहा, सुरुवातीला तवा चुलीवरती ठेवल्या लगेच लावून घ्यायचं. प्रत्येक पोळीसाठी वेगळं असं नाही लावावं लागत. आता सगळी तयारी झाली. आता गोळा कसा करायचा पहा. तर गोळा मी तुमच्या आवडीनुसार कमी जास्त पुरण घालू शकता. कुणाला जाड पोळी आवडते तर कुणाला पातळ आवडते. आमच्या घरात कुणालाच जाड पोळी आवडत नाही, सगळ्यांना पातळ पोळ्या आवडतात. त्यामुळे मी पहा इथे एवढा पुरण घेते, म्हणजे याच्यापेक्षा कमीसुद्धा वापरते मी पुरण. पण आता तुम्हाला दाखवायसाठी मी जास्त थोडा घेतला आहे. याच्यापेक्षासुद्धा तुम्हाला जास्त आवडत असेल तर तुम्ही घालू शकता. तरीसुद्धा जास्त घातला तरीसुद्धा पोळी येतेच छान, फक्त थोडी जाड होते. हे पहा, असा गोळा घ्यायचा आणि दोन्ही बाजूनी हाताने थापून घ्यायचा. आणि मी एकदाच तेल लावले पहा या गोळ्याला. वरच्या बाजूला 5 बोटं तेलामध्ये बुडवून त्या बोटांना जेवढं येईल तेवढंच तेल याच्यामध्ये घेतले आणि तेवढंच सोडले. मला वाटते अर्धा चमचाच फक्त येत असेल. आणि तेवढं तेल लावलेली बाजू खाली करायची आणि वरून आपण पोळी लाटायची. तर एवढंसंच तेल मी या एका पोळीसाठी लावले. तेल नाही, मी तूपच वापरले सोडा, पण तुम्हाला माझ्या तोंडात ते तेल येते सारखं. आणि पोळी लाटून झाल्यानंतर ती काय आपल्याला हाताने टाकता येत नाही, म्हणून लाटण्यावरतीच आपण ती रोल करून घ्यायची आणि तव्यावरती हळूच सोडायची. तर हा तवा भिडाचा आहे. परत तुम्ही म्हणाल कशाचा तवा आहे असं कमेंट करून विचाराल, तर भिडाचा तवा आहे हा. आणि आमच्याकडे उलटा तवा ठेवूनच पोळी करतात. इकडे पद्धतच आहे तशी उलटा तवा ठेवून पोळी करायची. सरळ तवा ठेवून नॉर्मल आपल्या दुसऱ्या तव्यामध्ये पोळी लाटली ना तर ती वेगळी दिसते. आणि या तव्यावरची पोळी पहा माझी कशी भाजलेली तुम्हाला आता बघितली असतील तुम्ही. खूपच छान होते यामध्ये. तर हा गोळ्याचा दुसरा प्रकार आहे पहा, अगदी सोप्पा आहे. पहिल्या पद्धतीने जर कोणाला गोळा जमत नसेल तर या पद्धतीने सुद्धा गोळा करू शकता. फक्त काय, पीठ खाली घ्यायचं गोळा आणि त्याच्यावरती पुरण ठेवायचं आणि इकडून तिकडून त्याला पीठ वरून आपण लावायचं. खूपच चांगल्या पद्धतीने ही सुद्धा पोळी होते. तुम्हाला मी कुठेही स्किप न करता पोळी लाटून दाखवली आहे पहा. गोळा करण्यापासून ते तव्यापर्यंत, पोळी सोडेपर्यंत, म्हणजे कुठेही मी फक्त एकदाच तेल लावले, जास्तीचं तेल अजिबात कुठेही वापरलेलं नाही. पोळी तुम्ही पाहू शकता की आहे आणि तेलकट तरी अजिबात होत नाहीत पोळ्या. ज्या आपण वरून जे तेल लावून पिठाच्या ज्या पोळ्या करतो ना, वरून तेल लावलेलं असतं ते दोन्ही बाजूने आपण चमचाभर तेल सोडतो. तर या पोळीसाठी 1 चमचासुद्धा तेल लागत नाही.
तर अशा पद्धतीने माझ्या सगळ्या पोळ्या लाटून झाल्यानंतर पहा, मी तुम्हाला पोळ्या दाखवते. तुम्हाला कुठेही ही तेलकट पोळी दिसते का पहा, अजिबात तेल नाही या पोळ्यांना. आणि पोळी भाजताना थोडासा जाळ जास्त घालून पोळी पटकन भाजली ना तर मऊसूत पोळी होती. आणि जर तुम्हाला खरपूस पोळी छान कुरकुरीत पोळी हवी असेल तर कमी जाळ लावून तुम्ही जास्त वेळ भाजली ना तर ही खरपूस पोळी छान लागते दुधातून. आणि मऊ पोळ्या असतात ना, त्या कटाची आमटी जी येळवण्याची करतो आपण, त्याच्याबरोबर मऊ पोळी खूप छान लागते. तर अशा पद्धतीने माझ्या ह्या पोळ्या संपूर्ण व्हिडिओ झाला, म्हणजे तुमच्या आग्रहास्तव मी हा व्हिडिओ बनवला होता. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आणि तुमच्यापैकी चॅनलवरती नवीन कोणी असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.